श्रीमंतांचं लग्न. समजा एखाद्या श्रीमंताचं लग्न 1985-1990 या पिरियडमध्ये असतं, तर आपल्याला त्याची बातमी कशी कळाली असती? पेपरमधून. लग्न ज्या दिवशी झालं त्याच्या दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये एक बातमी आली असती की लग्नामध्ये एवढा खर्च झाला, एवढी लोकं आली होती, हे प्रकार झाले, बरोबर. एखादं मोठं वर्तमानपत्र असतं, त्यांनी दुसऱ्या दिवशी एक फॉलोअप न्यूज केली असती, म्हणजे मॅक्झिमम 1 किंवा 2 दिवस बातमीची व्हॅलिडिटी. आता आपल्याला पेपरमधून जी बातमी कळाली आहे त्याची जर का आपल्याला चर्चा करायची असेल तर आपण एकतर घरातल्या लोकांबरोबर चर्चा केली असती, 4 ते 5 जण, किंवा ऑफिसला ट्रेनमधून, बसमधून, बाईकवरून जाताना, गाडीमधून जाताना, ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये चहा घेताना, नाश्ता करताना, जेवण करताना, संध्याकाळी सोसायटीमध्ये भेटल्यावर आपण या विषयावर चर्चा केली असती. त्यामुळे चर्चा करणाऱ्यांमध्ये किती लोकांचा समावेश असता? 5, 10, 15 जास्तीत जास्त, त्याच्यापेक्षा जास्त नाही. हां, आता त्या काळात काही मॅगझिन पण असतील, पण मॅगझिन महाग होते, सगळी लोकं वाचत नव्हती, सगळ्या लोकांना परवडत नव्हते. काही प्रिव्हिलेज लोक मॅगझिन घ्यायचे आणि वाचायचे. आता ही प्रिव्हिलेज लोकं जी आहेत ती या बातमीचं डिस्कशन करायचं असेल तर किटी पार्टीमध्ये, क्लबमध्ये, जिमखान्यामध्ये भेटल्यावर करत असतील किंवा फोनवर करत असतील. म्हणजे मॅगझिनमधून बातमी वाचून चर्चा करणाऱ्यांची संख्यासुद्धा 5, 10, 15, 20 त्याच्यापेक्षा जास्त नाही. आता हेच लग्न 1995-2000 या पिरियडमध्ये झालं असतं तर या बातमीची जी माहिती आहे ती इंटरनेटवर मिळाली असती, बरोबर. आता फरक काय असता की इंटरनेटवर ज्या बातम्या असतात त्याच्यामध्ये डिटेलमध्ये माहिती असती, पेपरसारखी थोडी माहिती नसती. पेपरमध्ये 1 किंवा 2 दिवसाची व्हॅलिडिटी होती, तर इंटरनेटवर कायम ती बातमी असणार. त्यामुळे कोणीही 1 दिवस, 7 दिवस, 1 महिना, 1 वर्ष ती बातमी वाचू शकतं. प्लस त्याच्यामध्ये फोटोंची संख्या जास्त असते, त्यामुळे तुम्हाला कोणते सेलिब्रिटी आले होते, काय प्रकार झाले होते ह्याची इत्थंभूत माहिती मिळाली असते. आता ह्या इंटरनेटवरून कळालेल्या बातमीचं तुम्हाला डिस्कशन करायचं आहे. तुम्ही काय केलं असतं? तुम्ही जास्तीत जास्त मेल केला असता, बरोबर. मेलमध्ये फोटो अटॅच केले असते, तो पण मॅटर आहे इंटरनेटवरचा, तो कॉपी पेस्ट केला असता, पाठवला असता. आणि फोन करून तुम्ही चर्चा केली असती की अरे तुम्हाला मेल पाठवला आहे, किती मोठं लग्न झालं बघ, एवढा खर्च झाला, ही लोकं आली होती, हे प्रकार झाले, वगैरे वगैरे. त्यामुळे ह्या इंटरनेटवरून कळालेल्या बातमीवर डिस्कशन करण्यासाठी लोकांची संख्या किती असती? 20, 50, चला 100 समजू आपण. पण लग्न होतं आहे 2024मध्ये, बरोबर. मोबाईल आलेला आहे. इंटरनेट जे 1995-2000च्या दरम्यान महाग होतं, रिस्ट्रिक्टेड होतं, ते आता स्वस्त झालं आहे आणि सोशल मीडिया आला आहे. त्यामुळे भारताच्या कानाकोपऱ्यात, जगाच्या कानाकोपऱ्यात सगळ्या लोकांना बातमी कळते. त्यामुळे आधी जी डिस्कशन, चर्चा करणाऱ्याची संख्या 15-20 होती, नंतर जी 100पर्यंत गेली, ती आता हजारोमध्ये, लाखोमध्ये, करोडोमध्ये आहे. आणि तुम्ही ठरवा, नाही ठरवा, तुमची इच्छा असेल, इच्छा नसेल, तुम्हाला ह्या बातम्या दिसणारच. आणि यामधील सर्वात मोठा फरक आहे की आता तुम्हाला नुसत्या बातम्या कंटेंट फॉर्ममध्ये, टेक्स्ट फॉर्ममध्ये, नुसते फोटो दिसत नाही आहेत. आता तुम्हाला व्हिडिओ पण दिसत आहेत आणि रील पण दिसत आहेत. आता हे व्हिडिओ, हे रील, हे जे काय व्हायरल होत आहेत ते ऑर्गॅनिक आहे का? काही प्रमाणात ऑर्गॅनिक असतील, पण एखाद्या राजकीय पक्षाचं जर का IT सेल असेल तर एखाद्या कॉर्पोरेट कंपनीचं पण IT सेल असेल ना, आणि ते ह्या बातम्या पेरत नाहीत कशावरून? ते पण ह्या बातम्या पेरत असतील. पण सोशल मीडिया युजर म्हणून आपली काय चूक होते की आपण त्या गोष्टीवर, त्या बातमीवर चर्चा करतो आहे. आणि त्यांना हेच पाहिजे की तुम्ही चर्चा करा. व्हिडिओविषयी आपुलकी आहे, ते व्हिडिओ तुम्हाला आवडत आहेत, नाही आवडत आहेत, तुम्हाला ते लग्न आवडलं, नाही आवडलं, तुम्हाला त्याची निंदा करायची आहे, कौतुक करायचं आहे, तुम्हाला काही करायचं आहे. तुम्ही जेवढं त्या व्हिडिओविषयी, त्या लग्नाविषयी, त्या रीलविषयी बोलाल तेवढं ते व्हायरल होणार. हा सोशल मीडियाचा रूल आहे, जो आपल्यापैकी बऱ्याच लोकांना कळाला नाही आहे. हां, आता काही मीम बनवणारे जे लोक आहेत ते ह्या व्हिडिओमधून, ह्या रीलमधून, या फोटोमधून पैसे कमवत असतील,
पण सगळेच काय पैसे कमवत नाही आहेत ना. सगळे नॉर्मल सामान्य सोशल मीडिया युजर आहेत आणि त्यांना ही गोष्ट पटत नाही आहे, त्यांना आकस आहे. मग ते त्याच्यावर कमेंट करतात, ते फॉरवर्ड करतात, ते शेअर करतात आणि जेवढं ते कमेंट करतील, जेवढं फॉरवर्ड करतील, जेवढं शेअर करतील तेवढं हे व्हायरल होतं आहे. मग सगळे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतात चर्चा करायला आणि त्या लोकांना हेच पाहिजे. हे सगळं प्लॅनिंग नसेल कशावरून. नीटचे पेपर लीक होत आहेत, बांधकामं पडत आहेत, मॉब लिंचिंग चालू आहे, UPSCचा घोटाळा चालू आहे. जर का एवढे प्रॉब्लेम असतील तर आपण त्या गोष्टीवर बोलूया ना. एखादा लग्नाचा व्हिडिओ आला तर त्याच्यावर कमेंट करायच्याऐवजी, शेअर करायच्याऐवजी, फॉरवर्ड करायच्याऐवजी आपण एखादा नीटचा व्हिडिओ टाकूया. त्या सेलिब्रिटीच्या नाचण्याची रील आली तर आपण UPSCमध्ये जे काय आता प्रकार चाललाय त्याच्यावरची एखादी रील टाकूया, त्याच्यावर एखादी बातमी टाकूया. असं करूया ना. असं केलं तरच खऱ्या विषयावर जी चर्चा आपल्याला करायला पाहिजे, ज्या खऱ्या विषयांवर आपलं लक्ष गेलं पाहिजे ते आपण देऊ. आता सोशल मीडियामध्ये जे नको असलेले विषय आहेत तेच असे व्हायरल होणार आणि आपल्याला जबरदस्तीने ते बघावे लागणार आणि मूळ विषय दुर्लक्षित होणार. काय वाटतं?